सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकमध्ये चालू शैक्षणिक वर्षासाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी या विभागामध्ये प्रवेश घेण्यासाठी पुढे येत आहेत. केवळ सोलापूरच नव्हे तर लातूर, बीड, सांगली, धाराशिव, सातारा आदी जिल्ह्यांमधूनही विद्यार्थ्यांचा ओघ वाढलेला दिसून येतो. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही विभागांना मिळणाऱ्या प्रतिसादामागे अनेक ठोस व विश्वासार्ह कारण आहेत. बिगसी हे गेल्या अनेक वर्षापासून 100% प्रशिक्षण व प्लेसमेंटची हमी देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासोबतच उद्योग जगतातील प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी इंडस्ट्री ओरिएंटेड प्रोजेक्ट्स, ऑन जॉब ट्रेनिंग आणि MOU आधारित कोर्सेस याचं प्रभावी आयोजन केलं जातं. कॉलेजमध्ये अनुभवी, तज्ज्ञ आणि विषयाशी निगडीत शिक्षक वर्ग कार्यरत आहे. फक्त प्राध्यापक नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीवर समजून घेऊन पर्सनल काउन्सिलिंग आणि करिअर गायडन्सही दिलं जातं. या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालतात आणि त्यांना भविष्यासाठी अधिक सज्ज करतात. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल हे दोन्ही विभाग बिगसीमध्ये विशेष ओळख प्राप्त करत आहेत. आधुनिक लॅब्स, कार्यशाळा तसेच कार्यक्षम व प्रयोगशील शिक्षण पद्धती यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना व्यावहारिक अनुभव ही दिला जातो. या सर्व कारणामुळे बिगसी आता सोलापूर जिल्ह्यातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंटसाठीचं प्रभावी हब म्हणून उदयास येत आहे. याबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल देशमाने म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ डिग्री नव्हे तर उद्योगक्षम, आत्मनिर्भर आणि सक्षम व्यावसायिक बनवणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. केवळ मार्कांची शर्यत न बघता करिअरकडे पाहण्याची व्यापक दृष्टी आम्ही विद्यार्थ्यांना देतो. महाविद्यालयाचे चेअरमन माननीय श्री रवींद्र गायकवाड यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. बिगसीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही तर त्यांना इंडस्ट्रीला उपयोगी पडतील अशा कौशल्यांनी सज्ज करतो. आज मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागांना मिळणारा प्रतिसाद ही आमच्या गुणवत्तेवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मी डॉक्टर अनिल देशमाने, प्राचार्य, भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेज, केगाव, सोलापूर, कोड नंबर 6219. संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी गायकवाड सर, सेक्रेटरी माननीय अनिमिका गायकवाड मॅम, ज्यांनी ही संस्था एक समाजसेवा हीच ईश्वर सेवा ह्या वाक्यावर ही संस्था 2006 मध्ये चालू केली, ज्याच्यामध्ये बरेचसे कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत, MCA आहे आणि ME पण आहे. स्पेशली तसं पाहिलं तर इंजिनिअरिंगमध्ये आमच्याकडं इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, देन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि एक स्पेशल ब्रांच आहे ती म्हणजे बायोमेडिकल इंजिनिअरिंग. आता प्रश्न राहिला की बायोमेडिकल इंजिनिअरिंग जरी तर बायोमेडिकल असेल तरी त्याला ग्रुपिंग हे मॅथमॅटिक्स म्हणजे PCM ग्रुपिंगच लागतं. थोडंसं पालकांच्या आणि मुलांच्या मनात थोडीशी एक शंका आहे की याला ग्रुपिंग काय लागतं, तर ह्याच्यासाठी ग्रुपिंग लागतं, PCMच लागतं. आणि जे काही ओपन असतील त्यांना 45% आणि जे कॅटेगरीचे मुलं असतील त्यांना 40% ग्रुपिंग असणं गरजेचं आहे. सर्व मुलांनी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी CET देणं कंपल्सरी आहे. राहिला प्रश्न की सगळ्यांचाच फ्लो सध्या आपल्या कॉम्प्युटर साईडला आहे. ज्यांना पण CET मध्ये मार्क कमी पडले असतील त्या पालकांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. आमचं विद्यापीठ, आमचं इन्स्टिट्यूट विद्यापीठाच्या समोरच केगावमध्ये आहे. आपण येऊन आमच्याकडून मार्गदर्शन करून घ्याल आणि जेणेकरून तुम्हाला 100% कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्याकडे जे फॅकल्टी असतील त्यांना पण भेटा, ते पण तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. आणि बायोमेडिकल ब्रांच ही अशी एक स्पेशल आमच्याकडे ब्रांच आहे जी की मराठवाड्यात शक्यतो आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच आहे. नंतर मुंबई सारख्या ठिकाणी ती बायोमेडिकल इंजिनिअरिंग ब्रांच आहे, ज्याचा हेतूच असा आहे की मोठ्या मोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मोठी मोठी इक्विपमेंट बंद पडतात त्यावेळेस त्याचा मेंटेनन्सचा जो पार्ट असतो तो हा इंजिनियर करत असतो. आणि सांगायसाठी खूप चांगली गोष्ट आहे की आमच्या इन्स्टिट्यूटची 2006 ची एस्टॅब्लिशमेंट असल्यामुळं आता आपल्या सोलापूरमध्ये असतील किंवा पुणे किंवा मुंबईमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कमीत कमी एक तरी विद्यार्थी आमचा विकसीचा तिथे सापडेल. आणि जे काही विद्यार्थी होते आमच्याकडे बायोमेडिकल इंजिनिअरिंगला, ज्यांना फॉरेनला जायचं होतं किंवा बाहेर देशाला जायचं होतं,
त्यांनी पण आपलं करिअर बाहेर देशामध्ये खूप चांगलं केलंय. आजकाल ती विद्यार्थी खूप चांगल्यापैकी एक मोठं पॅकेज कमवत आहेत. तर सर्वच विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी बायोमेडिकल इंजिनिअरिंग बद्दल पण एक नक्कीच विचार करावा. हे इन्स्टिट्यूट बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणेरे याच्याशी कनेक्ट आहे आणि पासिंगचा पॅटर्न असेल तो 60-40चा आहे, ज्याच्यामध्ये 60 पैकी थेअरी पेपरमध्ये 20 मार्क घ्यायचे आहेत आणि 40 मार्क इंटरनल असतात, ते कॉलेज लेवलला असतात, त्याच्यापैकी पण 20 मार्क घ्यायचे, असे दोन्ही मिळून 40 मार्काला पासिंग असते. पासिंगचा विचार न करता आपण स्कोरिंग कसं करू याच्यावर थोडासा भर देणं गरजेचं आहे. कारण काय, ज्या काही प्लेसमेंटच्या कंपन्या येतात त्या थ्रूआउट फर्स्ट इयर टू फायनल इयर फर्स्ट क्लासची अपेक्षा करतायत. आता राहिला प्रश्न की जे विद्यार्थी बाहेर गावून येतात राहतात त्यांच्यासाठी आमच्याकडे हॉस्टेलची फॅसिलिटी आहे. मुलांसाठी 200 मुलांचं हॉस्टेल कॅम्पसमध्येच आहे आणि मुलींचं हॉस्टेल पण आम्ही आता जवळपास 100-125 मुलींचं हॉस्टेल आम्ही तशी सोय करून ठेवली आहे. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, जी काही मुलं सिटीमधून आपल्या इन्स्टिट्यूट येतात त्यांच्यासाठी पण बसची फॅसिलिटी आपण देतोय. मेस एकदम विद्यार्थ्यांच्या ज्या काही डिमांड्स असतील त्या पद्धतीची मेस आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे. सगळ्या गोष्टीची आपण जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी आपण मुलांना प्रोव्हाइड करतोय. पिण्यासाठी पाणी, आरोचं पाणी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे. प्रॅक्टिकलवर जास्तीत जास्त आपण भर देऊन विद्यार्थ्यांचं आपण करिक्युलम घडवतोय. ज्यावेळेस पण आम्ही पाहतोय की ज्यावेळेस पण एखादी कंपनी येते त्यावेळेस त्यांची डिमांड असते की मुलांचं कम्युनिकेशन चांगलं असावं. त्या अनुषंगाने आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही कम्युनिकेशन स्किल बद्दल जास्त थोडीशी प्रॅक्टिस किंवा एक्सपर्ट बोलून आम्ही त्या गोष्टी करून घेतोय. आणि आजकाल ट्रेंड आहे की कंपन्या ह्या आपल्या इंडियातच नसतील तर त्या बाहेर देशामध्ये असतात, तर त्यासाठी फॉरेन लँग्वेजचे लेक्चर्स आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही करून घेतोय, जेणेकरून हा पॅटर्न राबवला तर त्यांना प्लेसमेंट होण्यासाठी खूप मदत होते आणि विद्यार्थी 100% चांगल्या कंपनीत प्लेस होतात. आज जवळपास एक 20,000 विद्यार्थी आमच्या इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडले. त्यातले 1,001 विद्यार्थी आमचे बाहेर देशामध्ये चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटी त्यांच्या चांगल्या आहेत, ते चांगलं कमवत आहेत. तर ही संधी आपल्या सोलापूरमध्ये असताना आपण आपल्या भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेजचा विचार नक्की करावा, जेणेकरून पॅरेंट्सची जी चिंता असते आणि विद्यार्थ्याची चिंता असते की कमीत कमी फीसमध्ये चांगल्यात चांगलं एज्युकेशन मिळावं, तर ती संधी आपल्या इथे असताना आपण ती संधी गमावू नये. आपण पाहतोय की मुंबईसारख्या आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर आपण गेलात तर फीस 1,00,000-2 लाख फीस असते आणि नंतर मेसचा खर्च भरपूर असतो, नंतर ट्रान्सपोर्ट खर्च असतो. या सगळ्या खर्चाचा जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या सोलापूर सारख्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये चांगली इन्स्टिट्यूट जर आपण पाहिली तर भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर, ज्याचा कोड नंबर आहे 6219. साहेबांचं ध्येयच आहे, आमच्या अध्यक्ष साहेबांचं ध्येयच आहे की गरीबातला गरीबी विद्यार्थी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकून गेला पाहिजे. त्याच्यासाठी ज्यावेळेस पण आम्ही साहेबांना एखादी रिक्वेस्ट करतो तर साहेब आमचे त्याचे ट्रान्सपोर्टेशन असेल, हॉस्टेल असेल किंवा फीसमध्ये एक स्पेशल फ्रीशिप म्हणून आम्ही देतोय. आणि जो काही फ्लो सध्या आपला कॉम्प्युटरला होतोय किंवा आहे त्याला थोडासा कुठेतरी एक चेक बसावा या अनुषंगाने आमच्या इन्स्टिट्यूटला आता यावर्षी 20 वर्ष होत आहेत. त्या अनुषंगाने कैलासवासी सुशीलाताई देवी गायकवाड यांच्या नावाने साहेबांनी स्कॉलरशिप डिक्लेअर केली की फर्स्ट इयर मेकॅनिकल आणि फर्स्ट इयर सिव्हिलला विदाऊट एनी फीस यावर्षी आम्ही ऍडमिशन देणार आहेत, जेणेकरून मुलांचा पण त्याच्यासाठी थोडासा इंटरेस्ट वाढेल. आणि इंजिनिअरिंगच्या प्रत्येक ब्रांच तेवढाच क्रीम आहेत, पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलतोय, तर सगळ्यांचा फ्लो सगळ्या ब्रांचला यावा म्हणून ही एक कल्पना आमच्या अध्यक्ष साहेबांनी यावर्षी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये राबवली आहे. तरी या सगळ्या संधीचा, या सगळ्या गोष्टींचा आपण नक्कीच विचार करावा. आपल्याला ज्या काही गोष्टीबद्दल शंका असेल किंवा अडचणी वाटतात त्या आपण कॉलेजमध्ये यावं. आपण कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्ही इत्थंभूत तुम्हाला माहिती देऊ, जेणेकरून आपल्या इंजिनिअरिंग कोणत्या ब्रांचमध्ये करावं याबद्दल आपलं पण थोडंसं मन तयार होईल, अशा प्रकारे आपण कॅम्पेनिंग करतोय. तर आपल्या सर्वांना, पॅरेंट्सना असेल किंवा विद्यार्थ्यांना एक विनंती असेल की आपण फोनवर बोलण्यापेक्षा आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आलात आणि आमच्यासोबत थोडंसं बातचीत केलात तर तुमच्या सगळ्या गोष्टीचं आम्ही निरसन करू. या अनुषंगाने आपण आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये याल आणि आम्हाला आपल्यासाठी एक सेवा करण्याची संधी द्याल, एवढीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच.